अमेरिका इराण युद्ध अखेर 107 दिवसानंतर संपलं। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शांतता कराराची घोषणा। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतुकीचा मार्ग खुला। उन्हाळी सुट्टी संपताच राज्यभरात आजपासून शाळा सुरू। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणार विद्यार्थ्यांचं स्वागत। शाळा प्रवेशोत्सव 2026 उत्साहात साजरा होणार। विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होणार। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय शिक्षण विभागालाही सुनावले। मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला। 3 दिवसानंतर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे। पुणे शहरात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा। महापालिकेचा निर्णय लागू। 50% भागाला सम तर 50% भागाला विषम तारखांना पाणी पुरवठा। शेतीसाठी पाणी पुरवठा बंद। राज्य सरकारचे आदेश। धरणातील साठा पिण्यासाठी राखीव। राज्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम। महाराष्ट्रासह दक्षिण आणि उत्तर भारतात 18 जून नंतर पाऊस। 24 ते 48 तासात उष्णतेच्या लाटेची शक्यता। बेस्ट कृती समिती आंदोलनावर ठाम। आजपासून आगारांमध्ये द्वारसभा। सेवानिवृत्त कामगारांची देणी मिळत नसल्यामुळे आजी माजी कामगार एकवटले। सोलापूरच्या रांजणी गावात भीषण अपघात। मसवड पंढरपूर मार्गावर नियंत्रण सुटल्यानं पिकअप विहिरीत कोसळला। 8 जणांचा मृत्यू। तांदुळवाडीमधील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली श्रद्धांजली। अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा। गोकुळ दूध संघाच्या पात्र अपात्र संस्थांबाबत आज सुनावणी। कोणत्या नेत्याच्या संस्था अपात्र होतात हे पाहणं महत्त्वाचं। जेजुरी गडावर सोमवती यात्रेचा उत्साह। खंडोबा म्हाळसा देवींचा धार्मिक स्नान सोहळा। जेजुरी गडावर येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष।